उद्धव ठाकरे कोत्या मनाचे. उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते. कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकार नव्हता. पण मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. मातोश्रीचं दार उद्धव ठाकरेंनी बंद केलं होतं. ठाकरे माझ्याशी फोनवरही बोलायला तयार नव्हते. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी उघडलेत. आता मला कुठलेही दरवाजे उघडण्याची लालसा नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. गौतम अदानी 2014 पूर्वी कुठे नव्हतेच. 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार. आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय. अदानींच्या वाढलेल्या प्रकल्पांवरून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो अमित साटम यांच्याकडून ट्विट. तर राज ठाकरेंच्या अदानींवर टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं. तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला, तुझा काय संबंध. भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार. बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं. अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभेत माझ्याविषयी खूप बोलले, पण तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, ठाकरे बंधू धमकी देत असल्याचा अण्णामलाईंचा आरोप. ठाकरेंना अदानी चालत नाही, पण चंगेज मुलतानी चालतो. राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर. शिवतीर्थावर आज फडणवीसांचं शिंदेंची संयुक्त सभा. ठाकरे बंधूंनी सभेतनं केलेल्या टीकेला शिंदे फडणवीस काय उत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष. तर बीएमसीसाठी माहितीची ही शेवटची प्रचार सभा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज ठाण्यामध्ये जाहीर सभा. ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोर संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे थोड्याच वेळात या सभेचं आयोजन. घोषणा करायला आलेल्या बापाचं काय जातं. अजित पवारांची आश्वासनं पूर्ण होत नाहीत, फडणवीसांचं टीकास्त्र. तर पुण्यामध्ये मेट्रो पीएमपीएमएल बस सेवा मोफत करण्याच्या अजित पवारांच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांचा निशाणा. तर फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतली, मी करून दाखवेन. राष्ट्रवादीच्या पुण्याच्या जाहीरनाम्यावरील मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. उपनगराध्यक्ष निवडीनंतर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये जोरदार राडा. भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने. चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केला. मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने. आमदार आणि विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले. इद्रिस नाईकवाडींच्या उमेदवार मुलानं पैसे वाटल्याचे आरोप. लाडक्या बहिणींना 2100 देण्यासंदर्भात अभ्यास सुरू. मंत्री उदय सामंतांची माहिती. तर लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे आता 2100 कधी देणार हे विचारतायत. आदित्य ठाकरेंनाही उत्तर. मुंबईच्या जुहू परिसरामध्ये 200 इमारतीमधील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार. धोकादायक इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडला. रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरामध्ये बहिष्काराचे बॅनर्स.